हातचलाखीने महिलांना धमकावून शोषण केल्याची खरातची कबुली, सूत्रांची माहिती. चमत्कार वशीकरण नाही तर फसवून महिलांना जाळ्यात ओढल्याचं केलं कबूल. बंधू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते घेणार पत्रकार परिषद. चौकशीतले आणखी तपशील अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता. पार्थ पवार कृतघ्न असल्याची काँग्रेसची टीका. भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर. जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची ही टीका. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता. निवडणूक बिनविरोध होणार का याकडेही लक्ष. मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉर्ट टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन. ठाण्यामध्ये माथे फिरून कळून 10 ते 12 गाड्यांची तोडफोड. नितीन सिग्नल ग्रीन रोडवरती गाड्या फोडल्या. वाहनांचं मोठं नुकसान. वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी. होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत. अमेरिकेच्या धमक्यांना आमची लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली. आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हान. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं राजीनामा दिला. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. नागपूरच्या 17 वर्षांची जलतरणपटू ईश्वरी पांडेचा पराक्रम. पालक सामुद्रधुनी पार करून रचला इतिहास. पूर्णतः अंध असलेली ईश्वरी ठरली पहिली जागतिक जलतरणपटू. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. बुमराह आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना कसे सामोरे जातात याची उत्कंठा. नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलाय. एल निनोचा परिणाम हा यंदा मान्सूनवरती होणार आहे असा त्यांचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये मान्सूनचं पर्जन्यमान हे सरासरीच्या 94% असेल असा अंदाज आहे. हंगामाच्या दुसऱ्या 6 देखील अल निनोची तीव्रता ही वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये मान्सून तुलनेनं स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाची तीव्रता ही कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवरती परिणाम होण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील आठवड्यामध्ये मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज हा जाहीर केला जाण्याचीही शक्यता आहे. आणि आज संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, काय अधिकची माहिती आहे? एकूणच अल निनोचा प्रभाव तो यंदा देखील आपल्याला मान्सूनवर होताना दिसणार आहे आणि तसा प्रकारचा अंदाज देखील स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडनं वर्तवण्यात आलेला आहे. 2026 मध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी मान्सून राहील अशा प्रकारचा अंदाज आहे. सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज हा जून ते सप्टेंबर दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे. एकूणच जूनची परिस्थिती पाहायची तर तुलनेनं ही चांगली राहील अशा प्रकारचा अंदाज आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे इथं कुठंतरी अल निनोचा प्रभाव हा आपल्याला वाढताना दिसतो आहे आणि एकूणच हंगामाच्या दुसऱ्या 6 महिन्यामध्ये या अल निनोची तीव्रता ही वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे एकूणच देशातला मध्य आणि उत्तर पश्चिमेमधला जो भाग आहे तिथं कुठेतरी पावसाचा कमतरता ही आपल्याला कमी पाहायला मिळू शकते, ज्यामुळे जलस्रोत असतील किंवा मग शेतीवर मोठा याचा परिणाम होताना आपल्याला दिसेल. एकूणच भारतीय हवामान विभागाकडनं देखील पुढील आठवड्यामध्ये अंदाज वर्तवण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण अल निनोचा प्रभाव हा वाढताना दिसतो आणि अशातच भारतीय हवामान विभागाकडनं
कशा पद्धतीनं अंदाज वर्तवण्यात येतोय हे बघणं देखील महत्वाचं असेल. अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अल निनोचा परिणाम यावर्षी मान्सूनवरती होणार असल्याचं दिसून येत आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं असा गंभीर अंदाज हा वर्तवलेला आहे. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे. 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कामध्ये होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. एका DCP तर दुसऱ्या ACP दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती ही सध्या समोर येते. तर आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतलेली होती का असा देखील संशय आहे. खरात सोबत काही आर्थिक व्यवहार देखील झालेले आहेत का याबाबतचा तपास देखील होण्याची शक्यता ही आता आहे. त्यामुळे खरात प्रकरणातली आत्ताची ही एक मोठी अपडेट समोर येते. 2 वरिष्ठ महिला अधिकारी या खरातच्या संपर्कामध्ये होत्या अशी माहिती सध्या कळतेय. आवडती पोस्टिंग मिळावी यासाठी बाबाकडे धाव घेतलेली होती का आणि त्याचबरोबर खरात सोबत काही आर्थिक व्यवहार देखील झालेले आहेत का याबाबतचा आता सगळा तपास हा देखील आता होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, 2 महिला पोलीस अधिकारी या खरातच्या संपर्कामध्ये असल्याचं कळतंय. नेमक्या त्या का संपर्कात होत्या, काय अधिकची माहिती मिळते? खरात प्रकरणाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याआधी बांधकाम व्यावसायिक असतील किंवा इतर त्याचे भक्त परिवार, त्याच्या संस्थांचे विश्वस्त यांची चौकशी झालेली होती आणि त्याच्या संपर्कामध्ये असणारे जे अधिकारी आहेत, मग ते प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी, या सर्वांची आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये 2 महिला, एक IAS अधिकारी पाठोपाठ आणखी 2 महिला अधिकारी त्याच्या संपर्कात होत्यात अशा स्वरूपाची माहिती मिळालेली आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचा आणि अशोक खरात यांचा संपर्क सर्वात पहिले कधी झाला, कुठल्या कारणामुळे संपर्क झाला, त्यांचे काही आर्थिक व्यवहार आहेत का, आणि जी शक्यता वर्तवली जाते की एखाद्या पोस्टिंगसाठी म्हणून त्यांनी अशोक खरातची भेट घेतली होती, तर या संपूर्ण सत्यता आता येत्या काळामध्ये तपासून बघितल्या जाणार आहेत. बरं, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि भोंदू, अशोक खरातच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर येते. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीनं महिलांना धमकावल्याची आणि त्याचबरोबर शोषण केल्याची कबुली खरातनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं खरातनं म्हटलं. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचलाखी असल्याचं खरातनं मान्य केलेलं आहे. महिलांना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचं नाव दिल्याचं समोर आलंय. या काळ्या कारनाम्यामध्ये खरातला अन्य कोणाची मदत होती का याचाही तपास आता सुरू आहे. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधामध्ये 10 पेक्षा जास्त गुन्हे हे दाखल करण्यात आलेत. महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार तसंच इतर काळ्या कारनाम्यांचा तपास SITच्या माध्यमामधून सुरू आहे आणि त्याबाबत अधिक माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणी तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच माध्यमांसमोर संवाद साधणार आहेत. तर भोंदू, अशोक खरात अटकेमध्ये असला तरी त्याची पत्नी कल्पना खरात मात्र अजूनही फरार आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झालेली आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या पथकांकडून कल्पना खरातचा शोध घेतला जातोय. दरम्यान कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कल्पना खरातनं 4 एप्रिललाच राहता न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती मिळते. कल्पना खरात विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये भोंदूसह पत्नीवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत अर्ज दाखल केलाय. 10 एप्रिलला या अर्जावरती सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान खरातच्या पत्नीसह त्याचा मुलगा हर्षवर्धन देखील नॉट रिचेबल आहे. खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी कल्पना खरातची अटक ही SIT तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
बंधू अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक खरातची मुलगी तृप्ता बालाची आज चौकशी होणार आहे. मुलगी तृप्ता बालाच्या नावावरती अशोक खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासामध्ये समोर आलंय. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर लवकरच दुसऱ्या मुलीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते. खरातला उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे पोलीस तपासाला आता वेग आलाय. अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये आता ईडीनं एंट्री केली आहे. खरात विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय. अशोक खरातवरती केवळ अत्याचाराचे नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत. ईडीनं आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केलाय. पोलिसांनी जमा केलेली कागदपत्र ईडीनं आपल्या ताब्यामध्ये घेतलेली असून खरात आर्थिक साम्राज्य नेमकं कसं उभं करायचं याची ही चौकशी होणार आहे. आणि ईडीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या अशोक खरातची आता कशा पद्धतीने चौकशी होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. UAE पर्यंत पोहोचलेल्या खरातच्या हवाला रॅकेटची चौकशी होणार आहे. बँक खाती मालमत्तांची देखील चौकशी होईल. समता नागरी पतसंस्थेमध्ये 130हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जाईल. 63 कोटींहून अधिक रक्कम खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे आणि अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी देखील आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातल्या 100 कोटींच्या मालमत्तांवरती देखील ईडीचं लक्ष आहे. या मालमत्ता सीए प्रकाश पोफळेच्या नावावरती असल्याचाही दावा आहे आणि त्याचा देखील तपास सुरू आहे. 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो हाऊसेस 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किंमत ही 19,56,00,00,000 असली तरी बाजार मूल्य हे 100 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. काळा पैसा, कर चुकवेगिरी, बेनामी गुंतवणुकीत नाशिक, शिर्डी, सिन्नरच्या 52हून अधिक जमीन प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे. तर अशा पद्धतीनं खरात आता ईडीच्या कचाट्यामध्ये अडकलेला आहे. बंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या कचाट्यामध्ये आलेला आहे. बंधू अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची देखील आज चौकशी होणार असल्याची माहिती मिळते. अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या खरातल्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची चौकशी होणार आहे. मात्र पत्नी कल्पना ही अद्यापही फरार आहे. अशोक खरातची महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी कडून चौकशीसह जबाब नोंदवण्याचं काम हे सध्या सुरू आहे. आज संध्याकाळी विशेष तपास पथक पत्रकार परिषद देखील घेणार आहे. त्यामुळे आज हर्षवर्धन खरात आणि त्याचबरोबर खरातची मुलगी यांची देखील चौकशी होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. एकीकडे मुंबईमध्ये विकास कामांचा धडाका सुरू असताना नागपूर, बुलढाणा, सोलापुरात शासकीय कंत्राटदारांनी राज्यभर कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. बुलढाण्यामध्ये मागील वर्षाचे 1,16,500 कोटी आणि या वर्षाचे 96,400 कोटी रुपये हे सरकारकडे थकीत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलंय. थकीत देयकं न मिळाल्यामुळे विविध कंत्राटदार हे आजपासून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे नागपूरमध्ये आजपासून शासकीय कंत्राटदारांनी राज्यभर कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. विदर्भातल्या कंत्राटदारांचं यामध्ये 40,000 कोटी थकीत आहेत. तिकडे सोलापूरमध्ये देखील 96 कोटी रुपयांचे थकीत बिल मिळावी या मागणीसाठी आजपासून शासकीय कंत्राटदार हे संपावरती आहेत. 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा निर्णय शासकीय कंत्राटदार महासंघानं घेतलेला आहे. आणि दरम्यान मिलिंद भोसले राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार आणि अभियंता महासंघ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेतला की राज्यातील सर्व विभागाची 7 एप्रिल 2026 पासून सर्व विकास कामे बंद करणार. आजही आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना निवेदन दिलं आहे. बैठकीसाठी वेळ मागितलेली आहे.
येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये ह्या बाबत गंभीर होऊन बैठकीची वेळ द्यावी, अन्यथा राज्यातील सर्व कामे 7 एप्रिल 2026 पासून राज्यातील विकास कामे बंद होतील. आणि दरम्यान नागपूरमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात. शासनाच्या विविध विभागातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन विभाग, ग्रामविकास विभाग या सर्व विभागात आमच्या कंत्राटदारांनी सुमारे विकास कामाचे 96,000 कोटीचे कामं केले आहेत. ठोस आश्वासन मिळालं होतं की या मार्च अखेरीस बरेचसा निधी म्हणजे आम्ही देऊ आणि कंत्राटदाराचे समाधान करू, पण फक्त अगदी तुटपुंजा निधी देऊन आमच्या ठेकेदारांची बोळवण केलेली आहे. फक्त 15 ते 20% निधी आलेला आहे. त्यामुळे आमचे कंत्राटदार अतिशय हवालदिल झाले आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे मजूर वर्ग हे अडचणीत आले आहे. विदर्भात चित्र असं आहे की संपूर्ण विदर्भात जे आहे कमीत कमी 40 ते 50,000 कोटी रुपयाचे विविध विभागातील कंत्राटदारांचे देयके आहे आणि शासन नेहमी आश्वासन देते की तुम्हाला 31 मार्चमध्ये आपण चांगलं रिलीफ देऊ. आम्ही पैसे मिळवण्याकरिता लहान कॉन्ट्रॅक्टरसाठी हिवाळी अधिवेशनाअगोदर हिवाळी अधिवेशनाचे कामं बंद केले होते. तेव्हा आम्हाला म्हैसकर मॅडमनी म्हटलं होतं की कामं बंद करू नका, मी तुम्हाला अधिवेशनाचे पैसे ॲटलिस्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तरी पूर्ण पैसे देतो. परंतु शासनाने फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि आता बघितलं जानेवारीत तर काही पैसे आले नाही. मार्चमध्ये फक्त 15 ते 20% पेमेंट हे लहान कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आहे. सरकारला ऑलरेडी आम्ही 9 मार्चला इशारा दिला होता, परंतु सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सरकारला असं वाटते की कॉन्ट्रॅक्टरची खूप गरज आहे, ते स्वतःहून कामं घेतात आणि भरतात, परंतु जेव्हा तुम्ही किती लोकांना फसवणार आहे हेच आम्हाला सरकारला प्रश्न आहे. आणि यानंतर बातमी आहे बारामती पोटनिवडणूक आणि पार्थ पवार यांच्या वक्तव्यासंदर्भातली. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधामध्ये उमेदवार रिंगणामध्ये उतरवला. यामुळे पार्थ पवार हे चांगलेच संतापले. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर देखील काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला. काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनी काँग्रेस पक्षावरती जोरदार टीका केली आहे. ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली. त्यावरती आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पार्थ पवारांना प्रत्युत्तर दिलंय. ते काय म्हणालेत पाहूयात. लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे. तर बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवरती हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवारांवरती आता काँग्रेसनं पलटवार केलाय. महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं असा सवालही करण्यात आलाय. मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला याची आठवण देखील काँग्रेसच्या या ट्विटमधून करून देण्यात आली आहे. आणि दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटमधून पार्थ पवारांवरती काय नेमकी टीका केली आहे पाहूयात. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं.
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला. तिथं सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करतात. यावरती देखील या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं, अशी ही एक्सपोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केलेली आहे. आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करून अजितदादांच्या उत्तुंग कार्याची सर्वांनी जाण राखावी अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे. कैलासवासी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान पाहता त्यांच्या पश्चात होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करून सुनेत्रा वहिनी यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी आणि नेते मंडळींनी सहकार्य करणं हे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे. निवडणुका दर 5 वर्षांनी येत राहतील, मात्र भावनिक किनार असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध करून स्वर्गीय दादांच्या उत्तुंग कार्याची सर्वांनीच जाण राखावी, अशी एक्सपोस्ट ही त्यांनी केलेली आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे. दादांच्या कार्याची जाण राखावी असं त्यांनी या पोस्टमधून म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला छेद देण्याचं काम काँग्रेसनं केलं, अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेली आहे आणि काँग्रेसवरती त्यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची देखील ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. काँग्रेसवरती त्यांनी कडाडून टीका केली आहे. परंतु काँग्रेसने त्याच ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची राजकीय परंपरा हीच राहिलेली आहे की एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं निधन झालं तर त्या ठिकाणची निवडणूक त्यांच्या कुटुंबातील एखादी सदस्य जर लढत असेल तर बिनविरोध करून देण्याची परंपरा ही राहिलेली आहे. त्या राजकीय परंपरेला छेद देण्याचं काम हे काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आज महाराष्ट्रातली जनभावना हीच आहे की बारामतीची विधानसभा निवडणूक ही बिनविरोध व्हावी. बारामतीकरांची सुद्धा इच्छा तेच आहे की तिथली निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढण्यावर मात्र ठाम आहे. म्हणून काल पारदादा पवार यांनी म्हणलं होतं की काँग्रेसचं या निवडणुकीनंतर डाऊनफॉल सुरू होईल, कारण काँग्रेसचे नेते आज जनभावनेपासून दूर गेलेले आहेत. म्हणून तशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं होतं. परंतु त्यांच्या विधानावरती काल प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या हॅटलवरनं असेल किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडनं असेल खालच्या पातळीवरची टीकाही केली जाते. पारदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल, हे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी लक्षात ठेवा. बारामती विधानसभा मतदार राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यामधील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होतीये. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचंच लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे सक्रिय आहेत. सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधामध्ये उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 28 एप्रिलला मतदान पार पडेल तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत, ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते. दरम्यान दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंच पद मिळावं अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणं हीच खरी श्रद्धांजली असेल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते मत्स्यजोगमध्ये समजा संतोष देशमुख आणि त्यांचे जे समजा मंडळीला दिलं तर सगळ्यांना थोडं समाधान वाटतं. आणि संतोष देशमुखला ही श्रद्धांजली राहील, त्याच्यामुळे त्यांच्या मंडळीला देण्याचे प्रयत्न सगळ्या गावकऱ्यांचे चालू आहेत. त्याच्यावर मी सांगितलं त्याच्याप्रमाणे जरी समजा आमच्यातले कोणी जरी उभा राहिले तरी आमच्यात कसल्या प्रकारे गावात लेवलवर फूट पडणार नाही. सगळे आमच्या राहणार ते एकाच ठिकाणी राहणार आहेत. महिलांची एकच इच्छा आहे की संतोष अण्णाला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नीला बिनविरोध सरपंच करण्यात यावा ही विनंती महिला करतात. अश्विनी संतोष देशमुख 5 वर्षाचा अनुभव आहे. पूर्वी त्या सरपंच होत्या, त्याच्यामुळं राहिलेला त्यांच्या पतीचा सरपंच संतोष अण्णा देशमुखचा उर्वरित काळ त्यांच्याच पत्नीला द्यावं. भावी काळात बघावं जनतेनं पुन्हा. या संदर्भात काही बैठक वगैरे झालेली आहे का? आणखी काय खास करून नाही. आज उद्या एखाद वेळेस होईल, नाहीतरी बैठकीची एवढी आवश्यकता नाही. गावकरी शक्यतो सगळ्यालाच वाटतंय की हे व्हावं, संतोष अण्णाच्याच बायकोला द्यावं. अश्विनीताई यांनाच सरपंचपदी बिनविरोध निवडून द्यावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.